आमेर किल्ला. आमचे प्रेम एक इतिहास बनले. जवळपास 1 तासानंतर विक्रम गाडी चालवत होता आणि त्याच्या शेजारी आरती आपल्या विजयाच्या धुंदीत बसली होती. तर गंगा मागच्या आसनावर बसून बाहेरच्या निसर्गाकडे पाहत असली तरी तिचे पूर्ण लक्ष विक्रमच्या हालचालीकडे होते. गंगेने मगाशी घेतलेले सडेतोड उत्तर आणि तिचा विक्रमवर अटूट विश्वास आरतीच्या मनात मत्सर्याची आग सतत पेटवत होता. तिला वाटत होते की साध्या एका दासीने आपल्यासमोर इतकी हिंमत कशी दाखवावी. ते तिघेही जेव्हा भव्य आमेर किल्ल्याच्या परिसरात पोहोचले तेव्हा तिथे सौंदर्य पाहून कुणीही भारावून गेले असते. पण तिथे असलेल्या तिघांच्या मनात मात्र वेगळेच युद्ध सुरू होते. विक्रम गाडी एका झाडाखाली थांबवली आणि तिघेही खाली उतरले. तेव्हा आरतीने उतावळीपणाने विक्रमचा हात आपल्या हातात घेतला, जणू ती जगाला आणि खास करून गंगाला हे सिद्ध करून इच्छित होती की हा राजा फक्त तिचाच आहे. गंगाने त्यांच्या या वागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि एक दीर्घ श्वास घेत किल्ल्याच्या भव्यतेकडे पाहत म्हणाली, राजेसाहेब, हा किल्ला खूपच भव्य आहे. तुम्ही दोघे आत जाऊन निश्चितपणे बघा. मी तोपर्यंत बाहेरच्या परिसरात तुमच्या जेवणाची आणि विश्रांतीची योग्य व्यवस्था करते. आरतीने गंगेकडे तुच्छतेने पाहिले आणि हसून म्हणाली, हो दासी, तुला जे काम दिले आहे तेवढेच कर. आम्ही आत कधी जायचे आणि काय करायचे याचे सल्ले देण्याची तुला गरज नाही. विक्रमला आरतीचा हा उद्धटपणा अजिबात आवडला नाही. त्याने आरतीकडे रागाने पाहिले, पण गंगाने डोळ्यांनीच त्याला शांत राहण्याची खूण केली. गंगा अतिशय नम्रपणे पण स्पष्टपणे म्हणाली, मी फक्त तुमच्या सुखासाठी विनंती केली होती राजेसाहेब, कारण सकाळपासून प्रवासाने तुम्ही दमला असाल असे मला वाटले. आरती विक्रमला जवळ ओढत आणि त्याचा हात खेचत म्हणाली, चला विक्रम, वेळ वाया नको घालवायला. आत खूप काही बघण्यासारखे आहे. या दासीला तिचे काम करू दे. विक्रमने एक बार वळून गंगेच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिथे त्याला अथांग शांतता आणि एक प्रकारचे तेज दिसले. त्याने नाईलाजाने आरतीसोबत किल्ल्याच्या पायऱ्या चढल्या सुरुवात केली. गंगा एकटीच तिथे राहिली. तिने दूरवर पसरलेल्या टेकड्यांकडे पाहिले आणि स्वतःशी फुटफुटली, मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर प्राणापलीकडे विश्वास ठेवता राजेसाहेब, पण या आरतीवर आणि तिच्या इराद्यावर मी मात्र कधीच विश्वास ठेवू शकत नाही. ती जवळच्या एका बागेत गेली. तिथे पर्यटकांची गर्दी कमी होती आणि तिथे बसून पाण्याच्या बाटल्या आणि नाश्त्याची व्यवस्था करू लागली. तिकडे किल्ल्याच्या अंतर्भागात एका उंच बुरुजावर पोहोचल्यावर जिथे लोकांचे ये-जा कमी होते तिथे आरतीने विक्रमला अडवले आणि त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाले, विक्रम, आता तरी तुम्ही तुमच्या मनातले सांगा. आपण लवकरच लग्न करणार आहोत ना? मला या सावत्र वागणुकीचा कंटाळा आला आहे. विक्रम शांतपणे म्हणाला, आरती, मी तुला आधीच सांगितले आहे, मला माझ्या बाबांना समजून सांगण्यासाठी वेळ हवा आहे. राजघराण्याचे निर्णय इतक्या घाईने घेतले जात नाहीत. आरती संतापून म्हणाली, तुम्ही अजूनही त्या गंगेचाच विचार करत आहेत ना? विक्रमने काही उत्तर दिले नाही. तो फक्त दूरवर पाहत राहिला. तेवढ्यात आरतीने एक डाव खेळण्याचे ठरवले. तिने बळजबरीने विक्रमला आपल्या बाहुपाशात घेतले आणि त्याने तिला बाजूला करण्यापूर्वीच आपल्या मोबाईलचा कॅमेऱ्यातून एक जवळचा फोटो सेल्फी काढला. आरती विजयी हसली आणि मोबाईल विक्रमच्या समोर धरत म्हणाली, बस, आता कोणालाही काहीही सांगण्याची किंवा विचारण्याची गरज नाही. हा एक फोटो सोशल मीडियावर गेला ना की तुमच्या राजघराण्याच्या प्रतिष्ठाची तुम्हाला माझ्याशीच लग्न करावे लागेल. मग तुमचे प्रेम असो वा नसो. विक्रमचा चेहरा रागाने थरथरू लागला. त्याला जाणीव झाली की आरती त्याच्याशी नाही तर त्याच्या सत्तेशी आणि प्रतिष्ठेशी खेळत आहे. त्याने दात ओठ खात म्हटले, आरती, तू खूप मोठी चूक करत आहेस. माझा विश्वासघात करून तुला कधीच सुख मिळणार नाही. तो तिला सोडून तडकन किल्ल्याच्या बाहेर दिशेने चालू लागला आणि त्याला आठवले की गंगा तिथे एकटीच आहे. त्याला एका अनामिक भीतीची जाणीव झाली आणि तो जोरात धावू लागला. संघर्षाची परिसीमा आणि राजपुत्राचा अवतार. किल्ल्याच्या त्या निर्जन बुरुजावर आरतीने काढलेला तो फोटो विक्रमसाठी केवळ एक धमकी नव्हती, तर त्याच्या चारित्र्यावरही आणि भविष्यावरही उचललेले एक नीच शस्त्र होते. पण विक्रम आता जुन्या काळाचा लाचार राजपुत्र राहिला नव्हता. त्याने क्षणाचाही विलंब न लावता आरतीला तिथेच धिक्कारले आणि तो किल्ल्याच्या पायऱ्यावरून वेगाने खाली उतरू लागला, कारण त्याच्या मनातील शंका आता खात्रीत बदलली होती की आरती आणि तिचे वडील गंगेला नक्कीच काहीतरी मोठी इजा पोहोचवणार आहेत. खाली बागेच्या एका दुर्गम कोपऱ्यात गंगा पाण्याची भांडी घेऊन परतत असताना तिला अचानक जाणवले की 4-5 अनोळखी आणि धिप्पाड माणसे तिच्या भोवती रिंगण करून उभी राहिली आहेत.
त्यांच्या डोळ्यात क्रूरता होती आणि त्यांच्या हालचालीवरून त्यांचे इरादे स्पष्ट दिसत होते. गंगाने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण एका माणसाने मागून येऊन तिचे तोंड दाबले आणि तिला ओढत जंगलाच्या दिशेने नेऊन लागले. त्याच वेळी झाडांच्या आडोशाने आरतीचा भाऊ आर्यन हे सर्व बघून क्रूरपणे हसत होता आणि आपल्या माणसांना खुणावत होता की हिला कायमचे संपवून टाका. गंगाने आपली सर्व शक्ती एकवटली आणि त्या माणसाच्या हाताला जोरात चावा घेतला. तिची सुटका करून घेऊन ती काट्याकोट्यातून जीवनाच्या अंकांताने धावू लागली. तिचे पाय रक्ताळले होते आणि साडी फाटली होती, पण तिचे पाय फक्त विक्रमच्या दिशेने पडत होते, कारण तिला माहिती होते की तिचा राजा तिला या संकटातून नक्कीच वाचवेल. इतक्यात समोरून विक्रम धावत येताना दिसला आणि जेव्हा त्याने गंगेची ती विदारक अवस्था पाहिली, तेव्हा विक्रमच्या रागाचा असा काही उद्रेक झाला की त्याने समोर येणाऱ्या पहिल्या गुंडाच्या जबड्यावर असा प्रहार केला की तो तिथेच जमिनीवर कोसळला. विक्रम जणू एखाद्या जखमी सिंहाप्रमाणे गर्जना करत त्या गुंडावर तुटून पडला आणि एकामागून एक सर्वांना धुळीला मिळवले. आर्यन जेव्हा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा विक्रमने त्याची गचांडी पकडून त्याला हवेत उचलले आणि झाडावर आदळले. विक्रम मोठ्या आवाजात ओरडला, "आर्यन, आज तू फक्त माझ्या माणसावर हात नाही टाकलास, तर तू तुझ्या मृत्यूला निमंत्रण दिले आहेस. तुझी आणि तुझ्या वडिलांची ही हिंमत आणि माझ्या राज्यात राहून माझ्या प्रेमाचा बळी घ्यावा." विक्रमचा हा अवतार पाहून तिथल्या गुंडांची पळताभुई थोडी झाली आणि आर्यन दहशतीने थरथरू लागला. विक्रमने धावत जाऊन गंगेला सावरले. ती त्याच्या मिठीत शिरून ढसाढसा रडू लागली. विक्रमने तिचे अश्रू पुसले आणि तिला आपल्या बाहूमध्ये उचलून गाडीकडे नेले. तिथे वाटेत उभी असलेली आरती आणि तिचे वडील पाटील साहेब थरथर कापत होते, कारण त्यांना कळून चुकले होते की त्यांचा हा शेवटचा डाव त्यांच्यावरच तुटला आहे. विक्रमने गाडीत बसण्यापूर्वी पाटलांच्या डोळ्यात बघून ठणकावून सांगितले की आज सूर्यास्त होण्यापूर्वी तुम्ही साताऱ्याची सीमा ओलांडली नाही, तर मी विसरून जाईन की तुम्ही कोण आहात. माझ्या प्रेमाशी खेळण्याची ही किंमत तुम्हाला आयुष्यभर भोगावी लागेल. विक्रमने गाडी सुरू केली आणि गंगेला सुरक्षितपणे घेऊन वादळाच्या वेगाने महालाकडे कूच केले. गाडीत गंगा फक्त विक्रमच्या जखमी हातांकडे बघत होती आणि विक्रम मात्र गंगेला पुन्हा कधीही न गमावण्याच्या निश्चयाने गाडी चालवत होता. बाजीराव महालाच्या मुख्य प्रवेशद्वारातून जेव्हा विक्रमची गाडी वेगाने आत शिरली, तेव्हा संपूर्ण महाल स्तब्ध झाला होता. विक्रमने गाडी थांबवली आणि गंगेचा हात आपल्या हातात घट्ट पकडून तो थेट दरबाराच्या दिशेने चालू लागला. तिथे रणजित राजे आपल्या सिंहासनावर बसून सर्वांची प्रतीक्षा करत होते. दरबारात पाऊल ठेवताच तिथल्या जुन्या सरदारांनी आणि नातेवाईकांनी एका दासीचा हात राजाच्या हातात बघून कुजबूज सुरू केली आणि परंपरेच्या नावाखाली आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. पण विक्रमने आपला हात अधिक घट्ट केला आणि दरबाराच्या मध्यभागी उभा राहून गर्जना केली की आज परंपराचा नाही, तर सत्याचा विजयाचा दिवस आहे. विक्रमने आपल्या बाबांसमोर उभे राहून आरतीने उचललेल्या फोटोचा कट, पाटलांनी गंगेच्या जीवावर केलेला हल्ला आणि गंगेने गेल्या 15 वर्षात दिलेले निस्वार्थ प्रेम या सर्व गोष्टींचा पाढा वाचला. त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की जर या महालात माझ्या प्रेमाला आणि माझ्या शब्दाला मान नसेल, तर मला ही राजगादी आणि हे वैभव नको आहे. मी आजच हा त्याग करून एका सामान्य माणसाप्रमाणे गंगेसोबत इथून निघून जाईन. रणजित राजे आपल्या जागेवर उठले आणि त्यांनी संत पावलांनी विक्रम आणि गंगेजवळ येऊन गंगेच्या चेहऱ्यावरील जखमांकडे आणि तिच्या डोळ्यातील सच्च्या प्रेमाकडे पाहिले. दरबारात शांतता पसरली होती, पण रणजित राजांनी अचानक हसून विक्रमच्या खांद्यावर हात ठेवला आणि गंगेच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवून मोठ्या आवाजात जाहीर केले की आजपासून गंगा ही केवळ एक दासी नाही, तर ती बाजीराव महालाची होणारी महाराणी आहे. हे ऐकताना संपूर्ण दरबार आनंदीची लाट उसळली. धानी आणि इतर सेविकांनी गुलालाची उधळण सुरू केली, कारण एका दासीच्या त्यागाचे फळ तिला आज राजमुकुटाच्या रूपात मिळत होते. काही दिवसानंतर संपूर्ण सातारा शहर फुलांनी आणि रोषणाईने सजले होते. एका ऐतिहासिक विवाह सोहळ्यात वैदिक मंत्राच्या घोषणात विक्रम आणि गंगेने अग्नीला साक्ष मानून 7 फेरे घेतले. त्या गंगेने या महालाची पायरी एक दासी म्हणून चढली होती. तीच आज सोन्याच्या पालखीत बसून महालाची मालकीण म्हणून गृहप्रवेश करत होती. आरती आणि तिचे वडील आपल्या पापांची फळे भोगण्यासाठी साताऱ्यातून कायमचे अपमानित होऊन निघून गेले होते आणि त्यांचा सर्व अहंकार धुळीला मिळाला होता. लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा विक्रम आणि गंगा महालाच्या गच्चीवर चंद्रप्रकाशात उभे राहिले, तेव्हा गंगेने विक्रमच्या डोळ्यात बघून विचारले की राजेसाहेब, तुम्ही खरोखरच एका दासीसाठी एवढा मोठा त्याग केलात? त्यावर विक्रमने तिला जवळ ओढले आणि हसून म्हणाला
की "गंगा, तू कधीच दासी नव्हतीस. तू तर माझ्या हृदयाची राणी पहिल्या दिवसापासूनच होतीस. फक्त आज जगाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे." अशा प्रकारे बेदर्द प्रेम नावाच्या या कथेचा शेवट एका अतिशय सुंदर आणि सुखद वळणावर झाला, जिथे प्रेमाची शक्ती सत्तेपेक्षा आणि परंपरापेक्षा श्रेष्ठ ठरली आणि विक्रम गंगेची ही जोडी साताऱ्याच्या इतिहासात अमर झाली.